सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्यासोबत आहे सक्षम गर्ग यांचं संसार हे पुस्तक. नमस्कार. आणि हे एक असं पुस्तक आहे जे आजकाल खूप चर्चेत आहे. हो, खूपच. आणि केवळ एक फॅन्टसी कथा म्हणून नाही, तर ज्या प्रकारे भारतीय पौराणिक कथांना एका नव्या आधुनिक रूपात सादर केलंय त्यामुळे. अगदी. याची मूळ कल्पनाच मला खूप आकर्षक वाटली. म्हणजे विचार करा की आपण आपलं सामान्य आयुष्य जगतोय आणि अचानक आपला सामना थेट देवांसोबत होतो. आपलं आयुष्य कसं बदलेल? बरोबर. याच एका प्रश्नाभोवती सक्षम गर्ग यांनी एक अद्भुत जग निर्माण केलं आहे. आणि हे जग आपल्या ओळखीच्या जगापासून फार दूर नाहीये. कथेची सुरुवात होते अमन चंद्रा नावाच्या एका तरुणापासून. हो, तो आणि इतर 10 जण. हो, आणि हे 10 जण म्हणजे अगदी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत. त्यांना अचानक त्यांच्या आधुनिक आयुष्यातून उचलून हिमालयातल्या एका अज्ञात गुप्त दरीत नेलं जातं. आणि तिथे पोहोचल्या क्षणी त्यांना कळतं की आता नियम बदलले आहेत. त्यांचे फोन, स्मार्ट वॉच, म्हणजे आधुनिक जगाशी जोडणारी प्रत्येक गोष्ट ती काम करणं बंद करते. जणू काही एका नव्या युगातच ते आले आहेत. अगदी. आणि मग एक गूढ गोष्ट घडते. ते निळे चट्टे. हो, त्या सगळ्यांच्या हातांवर अचानक निळ्या रंगाचे चट्टे उमटू लागतात. आणि हे चट्टे म्हणजे केवळ एक निशाण नाही, तर ती त्यांची नवी ओळख आहे. त्यांना तिथे संसाराचे आत्मे म्हणजे सोल्स ऑफ सॅमसरा म्हणून ओळखलं जातं. संसाराचे आत्मे हा शब्दच किती वजनदार आहे, नाही का? खरंय. आणि त्यांची निवड एका विशिष्ट कार्यासाठी झालेली असते, योगिक जादूटोण्याची प्राचीन कला शिकण्यासाठी. पण ही योगिक जादूटोणा म्हणजे नक्की काय, हा प्रश्न लगेच मनात येतो. हो, ही काही मंत्रतंत्राची गोष्ट आहे का? आणि इथेच लेखक कथेला एक वेगळी उंची देतात. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. त्यांच्या जगात ही योगिक जादूटोणा म्हणजे काही जादूच्या कांडीने किंवा मंत्राने होणारी गोष्ट नाहीये. अच्छा. ही शक्ती येते मन आणि शरीरावर मिळवलेल्या कमालीच्या नियंत्रणातून. म्हणजेच पात्र, ध्यान आणि कठोर साधनेतून. निसर्गातली पंचतत्व, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, अगदी, यांना नियंत्रित करायला शिकतात. ही एक खूप विचारपूर्वक मांडलेली आणि आपल्या भारतीय तत्वज्ञानावर आधारित संकल्पना आहे. वा. म्हणजे ही शक्ती बाहेरून नाही तर ती आतून येते. हे खूपच रंजक आहे. पण त्यांना ही शक्ती का दिली जात आहे? म्हणजे त्यांना या धोकादायक प्रवासावर का पाठवलं जात आहे? आणि ह्या सगळ्या मागे देवांचा काय हेतू आहे? हो. आणि हेच प्रश्न कथेला पुढे घेऊन जातात. जसजसं त्यांचं प्रशिक्षण पुढे सरकतं तसतसं त्यांना जाणवतं की हे केवळ एक प्रशिक्षण नाहीये. याच्यामागे काहीतरी मोठं आहे. खूप मोठं. या सगळ्याच्या मागे एक षड्यंत्र आहे. एक अशी योजना जी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडची आहे आणि ज्याची मुळं थेट देवलोकांपर्यंत पोहोचलेली आहेत. म्हणजे ही पात्र एका मोठ्या खेळातली प्यादी आहेत, पण त्यांना हे माहीतच नाही की खेळ कोण खेळतंय आणि का. बरोबर. आणि या षड्यंत्राच्या केंद्रस्थानी आहेत देवांचे राजे इंद्र. हो, त्यांनी एक अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक आदेश दिला आहे. आता हा आदेश काय आहे, तो का दिला गेला आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत, हेच कथेचं मुख्य रहस्य आहे. आणि या एका आदेशामुळे फक्त त्या 11 जणांचंच नाही तर संपूर्ण मानवजातीचं आणि देवांचंही संतुलन धोक्यात आलं आहे. इथेच मग आपला नायक अमन चंद्रा खऱ्या अर्थाने केंद्रस्थानी येतो. तो एक सामान्य तरुण आहे, पण आता त्याच्या खांद्यावर एक असामान्य जबाबदारी आहे. त्याला एक असा निर्णय घ्यायचा आहे जो केवळ त्याचा स्वतःचा नाही, तर संपूर्ण राष्ट्राचं आणि कदाचित जगाचं भविष्य ठरवेल. अगदी. आणि त्याचा संघर्ष केवळ बाहेरच्या शत्रूंशी नाहीये. नाही, तो त्याच्या स्वतःच्या आत आहे. त्याच्या मूल्यांशी आणि कर्तव्याच्या भावनेशी आहे. हो, आणि त्याचा हा जो अंतर्गत संघर्ष आहे तो लेखकाने खूप छान मांडला आहे. खरंय, एका बाजूला त्याला दिलेलं कार्य आहे, त्याचा धर्म आहे, आणि दुसऱ्या बाजूला त्याचा मन, त्याच्या भावना आणि त्याला जे योग्य वाटतं ते आहे. या दोन गोष्टींमध्ये तो कसा मार्ग काढतो हे पाहणं खरंच वाचकाला खिळवून ठेवतं.
आणि कथेच्या याच गुंतागुंतीमुळे आपण पुन्हा पुस्तकाच्या शीर्षकाकडे येतो, संसार. बरोबर. हे केवळ एक नाव नाहीये, तर कथेचा आत्मा आहे. आपण संसार या शब्दाचा अर्थ जीवन मृत्यूचं चक्र असं लावतो की नाही? हो, पण ह्या पुस्तकात त्याचा अर्थ त्याहून खूप खोल आहे. तो कसा? इथेच लेखक एक मोठी झेप घेतात. ते संसार या अमूर्त तात्विक संकल्पनेला एक मूर्त भौतिक रूप देतात. म्हणजे ती जी हिमालयातली गुप्त दरी आहे ना, तीच जणू संसार आहे. एक अशी जागा जिथे आत्म्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी एका मोठ्या भूमिकेसाठी तयार केलं जातं. कमाल आहे. म्हणजे संसार हे केवळ एक चक्र नाही, तर ती एक प्रत्यक्ष जागा आहे, एक निवड आहे. अगदी. आणि त्यामुळे पात्र त्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी नाही लढत आहेत. तर त्या चक्राचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आणि त्यात आपली भूमिका निभावण्यासाठी लढत आहेत. बरोबर. हा दृष्टिकोनच खूप वेगळा आणि ताजा आहे. आणि यामुळेच मग कर्म, धर्म, ओळख यांसारख्या संकल्पनांना एक नवीन अर्थ मिळतो. हो. अमनचा धर्म काय आहे? एका सामान्य माणसाचा की एका संसाराच्या आत्म्याचा? तो जे निर्णय घेईल त्याचं कर्म फक्त त्यालाच नाही, तर पूर्ण विश्वाच्या संतुलनावर कसा परिणाम करेल? मी कोण आहे? या प्रश्नाचा शोध तो या प्रवासात घेतो. आणि कथेची व्याप्ती बघा. एका वैयक्तिक संघर्षापासून सुरू होते आणि वैश्विक संतुलनापर्यंत पोचते. एवढे खोल विचार आणि तत्वज्ञान इतक्या मनोरंजक आणि वेगवान कथेत गुंफणं सोपं नाहीये. अजिबात नाही. हे आपल्याला लेखकाबद्दल विचार करायला भाग पाडतं. कोण आहेत हे सक्षम गर्ग? आणि त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली असेल? सक्षम गर्ग हे स्वतः पेंग्विन रँडम हाऊस इंडियामध्ये संपादक आहेत. त्यामुळे कथा कशी सांगावी, वाचकाला कसं गुंतवून ठेवावं याचं त्यांना उत्तम ज्ञान आहे. आणि ते त्यांच्या लेखनातून स्पष्ट दिसतं. हो, ते तर आहेच. पण त्याहूनही महत्वाची आहे त्यांची पार्श्वभूमी. त्यांनी मसुरीच्या प्रसिद्ध वुडस्टॉक स्कूलमध्ये 7 वर्ष शिक्षण घेतलं आहे. अच्छा, म्हणजे हिमालय त्यांच्या परिचयाचा आहे. अगदी. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिथल्या 7 बर्फाच्छादित टेकड्यांवरूनच त्यांना या कथेची प्रेरणा मिळाली. त्यामुळे जेव्हा ते त्या गुप्तदरीचं किंवा बर्फाळ प्रदेशाचं वर्णन करतात तेव्हा त्यात एक प्रकारची सत्यता आणि जिवंतपणा जाणवतो. आपण ती जागा डोळ्यासमोर उभी करू शकतो. बरोबर. म्हणजे त्यांनी अनुभवलेलं जगच त्यांच्या कल्पनेचा आधार बनला आहे. हो. आणि या सगळ्यामुळेच या पुस्तकाला जो प्रतिसाद मिळाला आहे तो खरंच खूप मोठा आहे. भारतीय साहित्य विश्वातील अनेक मोठ्या नावांनी या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. हो, मी वाचलं की या पुस्तकाची तुलना भारताचा हॅरी पॉटरला उत्तर अशी केली जात आहे. ही खूप मोठी तुलना आहे, पण ती कितपत योग्य आहे? कारण हॅरी पॉटरची जादूची दुनिया आणि याची योगिक शक्तींची दुनिया यात मूलभूत फरक नाही का? हा, खूप चांगला मुद्दा आहे. तुलना केली जाते कारण दोन्ही कथांमध्ये एक सामान्य तरुण एका लपलेल्या जादुई जगात प्रवेश करतो. आणि त्याला कळतं की त्याचं नशीब त्या जगाशी जोडलेलं आहे. बरोबर. पण साम्य इथेच संपतं. हॅरी पॉटरची जादू ही पाश्चात्य संकल्पनांवर आधारित आहे, म्हणजे मंत्र, जादुई कांडी वगैरे. हो. तर संसारची शक्ती ही पूर्णपणे भारतीय तत्वज्ञानाच्या मुळांवर आधारित आहे. योग, ध्यान, चक्र आणि पंचतत्व. म्हणजे हे पुस्तक केवळ नक्कल नाही, तर भारतीय परंपरेतून प्रेरणा घेऊन एक स्वतंत्र आणि तितकंच प्रभावी जग उभं करतं. अगदी. आणि म्हणूनच शशी थरूर यांसारखे लेखक म्हणतात की हे पुस्तक भारतीय पौराणिक कथा आणि विलक्षण साहसाचे जग जिवंत करते. आणि लेखक अक्षत गुप्ता यांचं विधान तर या पुस्तकाचं महत्त्व अधिकच अधोरेखित करतं. हो, ते म्हणतात की हे पुस्तक भारतीय फॅन्टसी शैलीला येत्या अनेक वर्षांसाठी परिभाषित करेल. हे खूप मोठं विधान आहे. खूप मोठं. याचा अर्थ असा की हे पुस्तक केवळ एक चांगली कथा नाही, तर ते भारतीय काल्पनिक कथांच्या प्रकारासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतं. आनंद नीलकंठन, केविन मिसाळ यांसारख्या इतरही अनेक लेखकांनी याचं कौतुक केलंय, हो ना? हो. यावरून दिसतं की हे पुस्तक भारतीय कथांमध्ये काहीतरी नवीन आणि महत्त्वाचं घडवत आहे. हे या गोष्टीचं द्योतक आहे की भारतीय लेखक आता आपल्याच कथा, आपलीच मिथॉलॉजी घेऊन जागतिक दर्जाचं साहित्य निर्माण करत आहेत. आणि त्याला वाचकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. बरोबर. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर संसार ही केवळ 11 लोकांच्या साहसी प्रवासाची कथा नाहीये. नाही, ही अनेक जन्मांमधून होणाऱ्या परिवर्तनाची, स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याची कथा आहे. आणि नियतीसमोर उभं राहून योग्य निवड करण्याची कथा आहे. हे पुस्तक आपल्याला पटवून देतं की आपलं अस्तित्व हे सरळ रेषेत जाणारं नाही, तर ते चक्राकार आहे.
आणि त्यातली प्रत्येक कृती महत्वाची आहे. हो, आणि या चक्रात आपला उद्देश समजून घेण्यासाठी नियती आणि स्वतःची इच्छाशक्ती या दोन्हींचा सामना करणं आवश्यक आहे. हा विचार खरं तर खूप खोल आहे. आणि तो आपल्याला स्वतःच्या जीवनाबद्दलही विचार करायला लावतो. अगदी. आपल्या निवडी खऱ्या अर्थाने आपल्या असतात की त्या एका मोठ्या योजनेचा भाग असतात? बरोबर. आणि हाच विचार घेऊन आम्ही एक विशेष घोषणा करू इच्छितो. आम्ही sharingstories.in वर #pushing Indian authors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तके सर्वांपर्यंत पोचवत आहोत. ही एक खूप चांगली आणि गरजेची मोहीम आहे. आमचा उद्देश हाच आहे की सक्षम गर्गे यांच्यासारख्या प्रतिभावान लेखकांना आणि त्यांच्या कथांना एक मोठं व्यासपीठ मिळावं. नक्कीच. आणि या आमच्या कार्याला plotsformovies.comचं समर्थन आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. अच्छा, बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म. हो, तिथे पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेता येतं. ही एक खूपच नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. वाचकांना पुस्तक निवडायला नक्कीच मदत होईल. अगदी. तर जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशा अनेक उत्तम पुस्तकांवर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन देतं. आणि हे अप्रतिम पुस्तक संसार नक्की वाचा. ते खरेदी करण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की वाचा. एक वेगळाच अनुभव मिळेल. आणि हो, जाता जाता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचं आवडतं भारतीय लेखकाचं पुस्तक कोणतं आहे. आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नक्कीच आवडेल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकासोबत. धन्यवाद. धन्यवाद.